स्वागत या स्पर्धेच्या निमित्ताने जिथे करूयात सुरुवात आजच्या दिवसामध्ये जवळपास 8वा सामना आपल्या समोर. चला एक सामना अजून बॅलन्स आहे. कल्याण अग्निशमकचे चीफ फायर ऑफिसर नामदेवजी चौधरी इथे उपस्थित झालेले आहेत. त्यांचं करूयात सहर्ष मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. जे नेहमीच कल्याण फायरसाठी महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडत असतात, नाविन्यपूर्ण उपक्रमासाठी ओळखले जातात. चौधरी साहेब आपलं मनपूर्वक स्वागत. आपण स्थानापन्न व्हायचं आहे बघा. 20 मिनिटं असतील पहिल्या 4 ओव्हरसाठी. यानंतर एक मॅच बॅलन्स याची नोंद घ्या. सुरुवात पहिलाच बॉल, पहिला चेंडू. यावेळेस मात्र डॉट बॉलच्या माध्यमातून सुरुवात करतोय. ऑन स्क्रीन आपण बघतोय सन्माननीय चौधरी साहेबांचा सन्मान. बॅट्समन नेम प्लीज. चला बॅट्समन टीम प्लीज आपला अतिरिक्त प्रतिनिधी पाठवायचा आहे. पुन्हा एकदा वेगात टाकलेला चेंडू. इथे एकच धाव. बॅटिंग टीम प्लीज एक प्रतिनिधी पाठवायचा आहे. विनीत, अथर्व आणि विनीत ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. पुढचा बॉल. यावेळेस अप्रतिम स्ट्रोक एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रात पाठवलाय. जाईल चेंडू सीमारेषेच्या बाहेर. चौकार. सुधाव सगळे जाऊन पोहोचते 5. पुढील चेंडू. गतीमध्ये परिवर्तन. पुन्हा एकदा हवेत जरूर. एक्स्ट्रा कव्हरचं क्षेत्र निवडलंय. फिल्डर पोहोचेल तोपर्यंत. दुसऱ्या धावेचा अवधी होता आणि बघता बघता 2 धावा परिपूर्ण. धाव संख्या 7. चेंडू झाले 4. एकही गडी न गमावता 7 धावा. 2 चेंडूंचा खेळ शिल्लक. विवेक आणि अथर्व ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. विनीत आणि अथर्वची जोडी मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस लोअर फुल टॉस. फायदा घेऊ शकले नाही व्यवस्थित. बॅटच्या रडार मध्ये आला नाहीये. त्या दरम्यान फक्त आणि फक्त एकच धाव. एका धावेच्या नंतर धाव संख्या जाऊन पोहोचते 8. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. लास्ट बॉल रिमेनिंग. पहिलं षटक प्रगतीपथावर. यानंतर एक सामना बॅलन्स आहे, त्यामुळे आपण वेळेच्या बाबतीमध्ये जरा सजग राहायचं आहे. पुढील चेंडू. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर. यावेळी जागा बनवून मारण्याचा प्रयत्न. अप्रतिम चेंडू आणि पहिल्या षटकात होती सांगता. बिनगडी बाद. 8 धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. डीजे डीजे जावत मॅचच्या दिशेने षटक क्रमांक 2. सुमित. पहिलं षटक 4 मिनिटांमध्ये संपवलंय. 16 मिनिटं आणि इथे समाप्त करायच्यात.
पहिलाच बॉल इथे मात्र डॉट बॉलच्या माध्यमातून एक चांगली सुरुवात बघायला मिळते. पहिल्याच चेंडू मध्ये आपण बघतोय डॉट बॉल. पुढील चेंडू घेऊन पहिला चेंडू डॉट फेकण्यामध्ये यश मिळालंय. त्याचं प्रत्युत्तर स्ट्राईक एंड वरती विनीत. यावेळेस मात्र पाठवलाय हवाई फायर आणि लँड होतोय सीमा रेषेच्या बाहेर. षटकार. डीप एक्स्ट्रा कव्हर आणि लॉंग ऑफच्या मधून पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर. 14 या धावसंख्येवरती 14 ऑन द बोर्ड विदाउट लॉस ऑफ एनी विकेट. 4 बॉल्स रिमेनिंग. 4 चेंडू बाकी. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर. यावेळेस पुढे सरसर मारण्याचा प्रयत्न. चांगला चेंडू डॉट बॉल. 3 चेंडू मध्ये 6 धावा खर्च केल्या. 2 डॉट आणि 1 सिक्सर. धाव संख्या 14. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर. यावेळेस समोरच्या दिशेने वर शॉट दाखवायचा होता पण मात्र लांबी कमी आणि उंची जास्त. इथे मिळते अजून एक विकेट. फलंदाज बाद. सुधाव सगळे जाऊन पोहोचते. 14 एक गडी बाद. या षटकातले 2 चेंडू बाकी. सुमितच्या षटकामध्ये 6 धावा आल्या. या ओव्हरसाठी आतापर्यंत 4 मिनिटं खर्च झालेली आहेत. 20 मिनिटांमध्ये तुम्हाला 4 ओव्हर कंप्लीट करायचे याची नोंद घ्या. स्पीडअप करायचं आहे. टॉम न्यू बॅट्समन टॉम. निकनेम आहे निकनेम टॉम. पुढील चेंडू हाफ ट्रॅकर आणि पाठवलाय हुकच्या माध्यमातून सीमारेषेच्या बाहेर. टॉमने पाठवलाय सिक्सर. माध्यमातून सीमारेषेच्या बाहेर. धाव संख्या जाऊन पोहोचते 20 एक गडी बाद. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर. पुढील चेंडू घेऊन शेवटचा चेंडू या षटकामधला सुमित. यावेळेस वेगात टाकलाय चेंडू आणि त्याच दिशेने पाठवलाय. जाईल सीमा पार. येतोय हा षटकार.
पहली 2 ओवर के बाद कुल स्कोर बाजार के ऊपर 26 लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 10 मिनट्स। 10 मिनट यहां पर खर्च हो चुके हैं 2 ओवर के लिए। अगले 10 मिनट में आपको 2 ओवर कंप्लीट करने इसकी। तर या मच्छिंद्र शेठ जाधव साहेबांचं करूयात स्वागत संध्याकाळच्या या सुंदर सत्रामध्ये। या स्पर्धेचे प्रमुख आधारस्तंभ ज्यांनी सकाळच्या सत्रापासून या स्पर्धेला उपस्थिती दिली होती, डीवी जाधव अँड ग्रुपचे संचालक, करूयात त्यांचंही स्वागत आणि वळूयात मॅचच्या दिशेने। सुरुवात पहिलाच बॉल, इथे मात्र वेगात टाकला चेंडू, अपील जोरात, पण ते अपील पंचांनी फेटाळलंय आणि इथे मात्र डॉट बॉलच्या माध्यमातून एक चांगली सुरुवात। पुढील चेंडू गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर 26 एक गडी बाद, इथे मात्र मिस टायमिंग आहे, लांबी कमी उंची जास्त, नो मॅच लँडला चेंडू पडतोय आणि त्या दरम्यान एकाच धावेवरती समाधान। धाव सगळे जाऊन पोहोचते 27 एक गडी बाद। सागर पुढील चेंडू गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर सज्ज असेल, वेगात टाकला चेंडू, यावेळेस बाहेर सरकले होते, फायदा घेऊ शकले नाहीत व्यवस्थित, इट्स डॉट बॉल। अजून एक निर्धाव चेंडू या षटकामध्ये बघायला मिळतोय। पुढचा बॉल, यावेळेस लोअर फुल टॉस, पुन्हा एकदा हवेत जरूर, मिस टायमिंग आहे आणि इथे थोडस एलिव्हेशन कमी मिळालं, पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर, येतोय हा चौकार। डीजे मंगेश, काय जबरदस्त संगीत आजच्या संपूर्ण दिवसामध्ये आपल्याकडून ऐकायला मिळत आहे। या मैदानामध्ये जेव्हा जेव्हा स्पर्धा होतात तेव्हा डीजे मंगेश, डीजे सचिन, त्याचबरोबर डीजे किरण, या तिघांच्या माध्यमातून नेहमीच चांगलं संगीत आपल्याला ऐकायला मिळतं। डीजे मंगेश हे सिनियर डीजे मास्टर आहेत, बऱ्याच वर्षाचा अनुभव त्यांच्या मागे, आणि त्या दरम्यान हा वाईट बॉल, वाईटच्या माध्यमातून धावसंख्या जाऊन पोहोचते एकनी पुढे। एकूण धावा लागतात त्या 32। पुढचा बॉल, पुन्हा एकदा गती कमी करतात, आप ट्रॅकर होता, पुल केलाय, पॉवरफुल पॉवर पॅक धमाका सिक्सर। धावा फलकावरती, शेवटचा चेंडू शिल्लक, 38 ऑन द बोर्ड। पुन्हा एकदा गती कमी करतायत आणि पुन्हा एकदा हवाई फायर आहे, हा देखील लँड होतोय सीमारेषे बाहेर, षटकार। षटक संपलेले आहेत 15 मिनिटांमध्ये, आता 5 मिनिटांमध्ये आपलं एक षटक कंप्लीट होणं गरजेचं असेल। आपल्याकडे अजून एक सामना खेळवायचा आहे, त्यामुळे वेळेच्या बाबतीत सहकार्य करायचं आहे। 20 मिनिटांमध्ये तुमची 4 षटकं होणं गरजेचं आहे। जवळ मॅचच्या दिशेने जिथे 3 षटकामध्ये 44 एक गडी बाद आणि टॉमच्या माध्यमातून 6 चेंडूमध्ये 28 धावांची वादळी खेळी आपल्याला बघायला मिळते।
जावत मॅच दिशेने 44 एक गडी बाद. षटक क्रमांक 4 मैदानाच्या आतमध्ये. सामना सुरू करायचा आहे पंच. अजून एक सामना मागे आपल्या बॅलन्स आहे. गोलंदाज सुरुवात करतोय. षटक क्रमांक 4. पहिलाच बॉल गती कमी केली. एकच धाव देऊन जाईल. स्ट्राईक एंडला फलंदाज टॉम येत आहेत. धाव संख्या 45. 45 ऑन द बोर्ड. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर पुढील चेंडू घेऊन पुन्हा एकदा गती कमी करतायत. हो अप्रतिम स्ट्रोक आणि हा देखील पाठवलाय टॉमच्या बॅट मधून हवाई सफरसाठी षटकार. एक गडी बाद आपण बघतोय. अब तक 56. टॉम आणि अथर्वची जोडी मैदानाच्या आतमध्ये. आता सुदीप येत आहेत. सुदीपचा देखील एक चांगला खेळ आपण आजच्या संपूर्ण दिवसामध्ये बघितला. तो सुदीप मैदानाच्या आतमध्ये नॉन स्ट्राईक एंडवरती. चेंडू शिल्लक 4. हाफ ट्रॅकर यावेळेस पुल करतायत. पॉइंटच्या डोक्यावरून पाठवलाय. वेगाने सीमा पार येतोय 4. चौकार. धाव संख्येवरती खेळतोय. विकेट टाकल्या. चेंडू डॉट बॉल. यावेळेस अजून एक सुंदर चेंडू आणि इथे मात्र षटक संपलंय. 62 2 गडी बाद 4 षटकाच्या समाप्तीनंतर. चला सामना सुरू करायचा प्लीज. शेवटचं महत्वाचं षटक. 62 2 गडी बाद. ओमकार जोशी. चलो स्पीडअप करा पंच. देखिए अंपायर से निवेदन रहेगा मैच जल्द से जल्द शुरू कीजिए प्लीज. इनिंग मधलं शेवटचं षटक. पहिला बॉल जो चाललाय मागे. शॉट फाईन लेगला आणि देऊन जाईल एकच धाव. 63 धाव फलकावरती. 63 ऑन द बोर्ड. लॉस ऑफ 2.
5 चेंडू अजूनही बाकी. स्ट्राईक एंडला टॉम, ज्याच्या अर्धशतकासाठी 10 धावा फक्त कमी आहेत. हाफ ट्रॅकर यावे सुख करतात मागे, क्षेत्ररक्षक येतील तोपर्यंत हा चेंडू देखील चांगल्या प्रकारे फीड झालाय. त्या दरम्यान 2 धावा आणि धावसंख्या जाऊन पोहोचते एकूण 65 या आकड्यावरती. 65 ऑन द बोर्ड. पासष्ट धावा धाव फुलकर. यावेळेस खराब चेंडू पाहायला मिळतोय, वाईटचा इशारा आणि धावसंख्या जाऊन पोहोचले एकनी पुढे. 66 2 गडी बाद. पुढील चेंडू गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर सज्ज असेल. गती कमी करतायत, मिस टायमिंग स्ट्रोक, झेलची शक्यता आहे आणि इथे मात्र झेल होतो ड्रॉप. 1 बाउन्स 2 बाउन्स ऑन द लाईन, चौकार. पन्नास धावा पूर्ण करण्याकरता फक्त 4 पाऊल दूर आहे टॉम. 4 धावा फक्त बनवायला लागतील. 50 जर पूर्ण करायचे आहेत. 13 चेंडू 46 वरती खेळतोय आणि यावेळेस मात्र अजून एक चांगला स्ट्रोक. क्षेत्ररक्षक येतील तोपर्यंत एकच धाव. दुसरीचा प्रयत्न, बघता बघता 2 धावा परिपूर्ण. चांगली फेकी पण 2 धावा थांबवू शकले नाहीयेत आणि धावसंख्या जाऊन पोहोचते एकूण 72 2 गडी बाद. 2 धावा अजूनही दूर आहे अर्धशतकापासून. चेंडू शिल्लक 2. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर गती कमी करतात आणि पाठवला. ओहो, व्हॉट शॉट, सीमारेषेच्या बाहेर, षटकार, 50 अप. डीजे सीमारेषेच्या बाहेर आणि धावसंख्या 78 2 गडी बाद. हाफ ट्रॅकर होता, पुल केली आणि इथे पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर, चौकार. सो धावा झाल्यात 82 आणि जिंकण्यासाठी 83 धावांची गरज 30 चेंडूंच्या मदतीने. चला शेवटची मॅच असेल यानंतर. तिचा टॉस आपण करणार आहोत जिथे सज्ज आहेत योगेश पाटील. टॉस बॉक्स नाणेफेकी आपण घेणार आहोत. मोरिया 11 पुणे आणि त्यांच्या विपक्षात पीएमआर कन्स्ट्रक्शन पालघर या 2 संघांमध्ये नाणेफेकी होईल. नाणेफेकीसाठी मी आमंत्रित करेल या स्पर्धेचे मुख्य मान्यवर डीबी इन्फ्रास्ट्रक्चरचे ओनर मच्छिंद्रदादा जाधव यांच्या हस्ते पुढील मॅचचा नाणेफेकी आपण करणार आहोत. चला, मोरिया 11 पुणे आणि त्यांच्या विपक्षात पीएमआर कन्स्ट्रक्शन पालघर संघ, दोन्ही संघाचे कर्णधार.
चला दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. चला दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती असेल इनिंग ब्रेक मध्ये आपल्याला नाणेफेकी कंप्लीट करायची आहे. मोरिया 11 पुणे आणि त्यांच्या विपक्षात PMR पालघर दोन संघाचे कर्णधार. विनंती असेल मच्छिंद्रदादा जाधव DB इन्फ्रास्ट्रक्चरचे ओनर या स्पर्धेसाठी मुख्य ची भूमिका सातत्याने मागच्या वर्षी देखील अप्रतिम साथ त्यांच्याकडून आम्हाला या स्पर्धेसाठी उपलब्ध झाली होती. त्यांच्या हस्ते इथे मात्र नाणेफेकी केली जाईल. मच्छिंद्रदादा जाधव यांच्या हस्ते नाणेफेकी. कॉलिंग कोणाची असणार आहे? येस, तर नाणेफेकी होतीये मान्यवरांच्या हस्ते. टेल आलाय. डिसिजन कळवायचं आहे. जास्त काही विचारत डिसिजन कळवायचं आहे. बॅटिंग करू आम्ही पहिले. नक्की जास्त काही विचारत नाहीये. मॅच ऑनगोईंग आपल्याला मॅच पाहायला मिळते. मच्छिंद्र दादांकडून आपण मनोगत व्यक्त करून घेऊया या स्पर्धेबद्दल. नक्कीच उद्या देखील त्यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळणार आहे. ऑनगोईंग मॅच कडे आपण वळूयात जिथे खूप चांगल्या प्रकारची मॅच आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला विचार जर केला गेला तर खूप चांगल्या प्रकारची मॅच आपल्याला पाहायला मिळते. येस, मयूर मोरे जात मॅचच्या दिशेने जिथे बनवायच्या तब्बल धावा 83 आणि त्यामध्ये येतोय हा जबरदस्त स्ट्रोक, षटकार, सिक्सर. अगदी सूट होईल असं गाणं आपण बघितलं. 7 धावा फलकावरती निनादच्या बॅट मधून हा षटकार पाहायला मिळालाय. निनादने केलाय शंखनाद, पाठवलाय षटकाराच्या साठी. 7 या धाव संख्येवरती आपण बघतोय आतापर्यंत जमवल्यात. हा ट्रॅकर पुल करण्याचा प्रयत्न होता, बॅट पासून लांब ठेवलाय, डॉट बॉल. चांगला कमबॅक आपण बघितला सुदीप पाठकच्या माध्यमातून. पुढील चेंडू 3 चेंडू 7 धावा फुलकार. पुढचा बॉल पुन्हा एकदा वेगात टाकला. यावेळेस क्षेत्ररक्षक आहेत आणि टिपतो एक सुंदर झेल. इथे संपवलाय खेळ. पहिला विकेट डाऊन.
जात मॅचच्या दिशेने पुढचा बॉल हाफ ट्रॅकर पुढे सरसल मारण्याचा प्रयत्न आणि हा डॉट बॉल. चांगला चेंडू पाहायला मिळतोय. वेगावरती स्वार होऊन चांगल्या प्रकारची गोलंदाजी आपण बघतोय, जिथे पूर्णतः थांबवलंय फलंदाजांना डॉट बॉलच्या मदतीने. अजून एक सामना आपल्याला खेळवायचा आहे. एकूण 7 या आकड्यावरती एक गडी बाद. पुढे सरसर मारण्याचा प्रयत्न, यावेळेस वेगळा स्ट्रोक खेळलाय तो देखील इथे मात्र टिपला जाईल. अजून एक झेल जिथे संपतोय फलंदाजाचा खेळ. 7व्या धावसंख्येवरती दुसरा गडी बाद. डीजे चला पंच खेळाडूंना ताकीद द्यायचे, एकत्र येऊ नका. यानंतर एक मॅच बॅलन्स आहे, आपल्याला पुरेशा प्रकाशामध्ये मॅच कंप्लीट करायची आहे. पंच दोनों अंपायर से निवेदन है कि प्लीज विकेट के बाद खिलाड़ियों को साथ में न आने दे प्लीज. 7 या धाव संख्येवरती 2 गडी बाद. आणि आता समीकरण आहे येणारे 24 चेंडू जिंकण्यासाठी एकूणच 73 धावांची गरज, 76 धावांची गरज. 76 required, coming 24 deliveries. जात मॅचच्या दिशेने पहिलाच बॉल, गती कमी करतायत समोरच्या दिशेने. एकच धाव, चांगलं क्षेत्ररक्षण. दुसरी साडी निघालाय आणि बघता बघता 2 धावा परिपूर्ण, धावसंख्या 9. अनुपमला पण बघतोय, ज्याने पहिल्या चेंडूवरती 2 धावा खर्च केल्या. पुढचा बॉल वेगात टाकला चेंडू समोरच्या दिशेने एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रात, जिथे थोडस खराब क्षेत्ररक्षण आणि 2 धावा. धावसंख्या जाऊन पोहोचते एकूणच 11 या आकड्यावरती. 2 गडी बाद. चेंडू शिल्लक अजूनही 4 या षटकामधले. दर्शन आणि दर्शनच्या सोबत सौरभ. अजून 72 धावांची गरज. लोअर फुल टॉस यावेळेस फायदा घेऊ शकले नाही व्यवस्थित. काऊ कॉर्नरला क्षेत्ररक्षक आहेत, चांगलं क्षेत्ररक्षण आणि इथे दुसरी धाव परिपूर्ण होते. धावसंख्या जाऊन पोहोचते 13. चेंडू शिल्लक अजूनही 3. पुन्हा एकदा चांगला चेंडू आणि इथे मात्र तितकं चांगलं क्षेत्ररक्षण. 3 धावा जरूर वाचवल्या आपल्या टीमसाठी बापट साहेबांच्या माध्यमातून. चांगलं क्षेत्ररक्षण. धावसंख्या 14. 2 गडी बाद. आणि इथे विकेट, फलंदाज बाद. ओमकार जोशी, मनीष जोशी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. 14 धावसंख्येवरती 3 गडी बाद. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर. पुन्हा एकदा गती कमी करतायत. एकच धाव, दुसऱ्या साडी निघालाय. क्षेत्ररक्षक येईल तोपर्यंत चांगली फिल्डिंग
आणि एका धावेच्या मदतीने धाव संख्या फलक जाऊन पोहोचतोय एकूण 15 2 षटकाच्या समाप्तीनंतर. वैभव जोशी षटक क्रमांक 3. आणि यावेळेस चांगला स्ट्रोक, चांगली सुरुवात आपण बघतोय. एकच धाव, एका धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते 16-3 गडी बाद. या षटकातले 5 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. स्ट्राईक एंडला दर्शन आणि मनीष ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. मोठे फटके फार गरजेचं झालंय. गती कमी करतायत समोरच्या दिशेने. लांबी आणि उंचीचा संगम होईल का? आणि झालाय. सीमारेषेच्या बाहेर जाऊन पोहोचतोय षटकार. या धाव संख्येवरती 3 गडी बाद. चेंडू शिल्लक अजूनही 4. अशाच फटक्यांची फार गरज आहे. वेगात टाकलाय चेंडू यावेळेस. हवेत जरूर आहे आणि जिथे टिपलाय एक सुंदर झेल आणि संपवलाय फलंदाज. दर्शनचा खेळ. विकेट डाऊन. अजून एक सुंदर चेंडू. डॉट बॉल. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर पुढील चेंडू घेऊन. पुन्हा एकदा गती चांगली पाहायला मिळाली. व्हेरिएशन खूप चांगलं. डॉट बॉल. पुन्हा एकदा अजून एक सुंदर चेंडू आणि डॉट बॉल. 3 षटकं संपली आहेत. 22 या धाव संख्येवरती 4 गडी बाद. ट्वेल्व बॉल 61. टॉम येतात. चलिए अंपायर्स प्लीज मैच शुरू कीजिए. चलिए अंपायर मैच शुरू कीजिए प्लीज. देखिए इसके बाद एक और मैच है.
12 balls 61 required. बारा चेंडू जिंकण्यासाठी 61 धावांची गरज. चलिए अंपायर देखिए, ऑर्गेनाइजर्स की सूचना आ रही है, जल्द से जल्द मैच शुरू कीजिए प्लीज. देखिए अमन सर, मैच शुरू कीजिए. पहिलाच बॉल इथे मात्र वाईटचा इशारा येतोय. 60 बनवायच्या 12 चेंडूंमध्ये. 12 बॉल 60. चला पंचांचा निर्णय अंतिम असेल. अंपायर डिसिजन वी विल लास्ट डिसिजन प्लीज. चला पंचांचा निर्णय अंतिम असेल प्लीज. वाईट दिलाय. 12 चेंडू 30. अजून एक सुंदर चेंडू आणि हा डॉट बॉल. 11 चेंडू 60 बनवायच्यात. 11 बॉल 60. अकरा चेंडू 60चं समीकरण. पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक, थोडस खराब क्षेत्ररक्षण, एकच धाव, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि बघता बघता 2 धावा परिपूर्ण. या 2 धावांच्या नंतर धावसंख्या 25. 4 गडी बाद. चेंडू शिल्लक अजूनही 4. चार चेंडू अजूनही बाकी. वेगात टाकला चेंडू, मिस टायमिंग आहे. झेलची शक्यता. खेळाडू पोहोचेपर्यंत नो मॅच लँडला चेंडू पडतोय आणि 2 धावा. धावसंख्या 27. 4 गडी बाद. तीन चेंडू अजूनही बाकी. टॉम पुन्हा एकदा वेगात टाकला चेंडू, अप्रतिम लाईन लेन, डॉट बॉल. आणि पूर्णतः आपण बघितलं तर आपलं वर्चस्व सिद्ध करतायत गोलंदाजी करणारा संघ आपण बघतोय. यावेळेस अजून एक चांगला स्ट्रोक, एकच धाव, दुसरा धावेचा प्रयत्न आणि बघता बघता 2 धावा परिपूर्ण. धावसंख्या 29. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. 4थं षटक संपण्यापूर्वी. वेगात टाकला यावेळेस, एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रातनं पाठवलाय, सीमारेषेच्या बाहेर, चौकार. आणि आता 6 चेंडू जिंकण्यासाठी तब्बल 50 धावांची गरज. देसाई, तुषार देसाई शेवटचं षटक घेऊन येतील. चला मॅच सुरू करायची पंच. 6 चेंडू तब्बल 50 धावांची गरज. औपचारिकता शिल्लक आहे. चले मैच शुरू कीजिए प्लीज. तो बनाने 6 गेंदों पर 50 रन. पहली गेंद
हाफ ट्रैकर जस्ट उसे दिशा दी, शॉट फाइन लेग पर 1 रन. 5 चेंडू 49. पाच चेंडू अजूनही बाकी. 34, 4 गडी बाद. हाफ ट्रॅकर इथे चांगला चेंडू पाहायला मिळतोय, डॉट बॉल. औपचारिकता फक्त पूर्ण करायची, 4 पावलं दूर आपल्या विजयापासून गोलंदाजी करणारा संघ कोल्हापूर. पुढचा बॉल, गती कमी करतात. अजून एक सुंदर चेंडू, अजून एक डॉट बॉल. अतिशय जबरदस्त खेळी आपण बघितली. धावांचा पाऊस पाडला होता टॉमने मागच्या इनिंग मध्ये आणि त्याच ताकदीची गोलंदाजी. 34, 4 गडी बाद या धावसंख्येवरती थांबवलाय. पुन्हा एकदा वेगात टाकलाय आणि यावेळेस दांडी गोल, फलंदाज बाद. राहुलजी लोखंडे यांचं इथं आगमन होतंय, त्यांचं हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत. राहुल लोखंडे नेहमीच तिथे जिथे क्रिकेटची मॅच ज्यावेळेला होते त्यावेळेला राहुल लोखंडेची उपस्थिती फार महत्वाची असते. स्वागत आहे राहुल लोखंडे आपलं. आणि सन्माननीय शेलार साहेब आपलंही स्वागत. जाऊयात मॅचच्या दिशेने, जिथे 2 चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी बनवायच्या तब्बल 49 धावा. दोन चेंडू 49, 2 balls 49 रिक्वायर्ड. आणि यावेळेस मात्र चांगला स्ट्रोक जो पाठवलाय गोळीच्या वेगाने सीमारेषेच्या बाहेर, चौकार. तर या सर्वप्रथम मच्छिंद्रजी जाधव साहेबांच्या शुभ हस्ते आपण करणार आहोत सन्मान. 1 चेंडू आणि 45. चला फिल्डिंग टीमला विनंती, आपण मैदानावरती ताबा घ्यायचा लगेच. आणि इथे मिस टायमिंग, विकेटचं पतन, फलंदाज बाद. नाहीये. रुंबडगावचे ज्येष्ठ समाजसेवक कार्यसम्राट नंदू शेलार यांचं इथे मात्र सन्माननीय मच्छिंद्रदादा जाधव यांच्या हस्ते शुभ सन्मान पार पडण्यात येतोय.